नमस्कार नागपूरकर, तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे. तर नागपूरकर, आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की शासकीय, मनपा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कर्मचाऱ्यांना राजकीय प्रचाराला बंदी असते. मात्र अनेक उत्साही कर्मचारी, अधिकारी कधी उघड तर कधी सोशल मीडियाच्या माध्यमातून छुपा प्रचार करत असतात. निवडणुकीदरम्यान हा प्रकार आढळून आला तर आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केले म्हणून नोकरीतून निलंबन व इतर कारवाई होऊ शकते. तेव्हा शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांनी सोशल मीडियावर स्टेटस ठेवताना सांभाळून राहण्याची गरज आहे. महापालिका निवडणुकीत कुणाचे सेवानिवृत्त साहेब तर कुणाचे भाऊ रिंगणात उतरतात. आपल्या जवळच्या व्यक्तीच्या प्रचारात मग शासकीय सेवेत असलेली व्यक्ती थेट प्रचारात उतरली नाही तरी सोशल मीडियावरून छुपा प्रचार करतात. परंतु आता असे करणे संबंधितांना चांगलेच भोवणार आहे. यामधून शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी निवडणुकीसंदर्भात सोशल मीडियावर कोणतेही वक्तव्य अथवा प्रचार केल्याचे आढळून आल्यास संबंधितांवर कारवाई केली जाणार आहे. केवळ शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनाच या अटी लागू नसून यामध्ये कंत्राटी कर्मचाऱ्यांनाही नियमाचे पालन करणे आवश्यक आहे. त्यांना निवडणुकीच्या अनुषंगाने लेखी तंबी दिली आहे. सोशल मीडियावर सुद्धा अधिकाऱ्यांची नजर राहणार आहे. निवडणूक कालावधीत शासकीय नोकरदारांच्या व्हॉट्सअपवरही नजर ठेवली जाणार आहे. कोणावर टीका, टिप्पणी, प्रचार, कमेंट केल्याचे आढळून आल्यास नोकरी गमवावी लागणार आहे. तर मित्रांनो, कोणाचाही प्रचार करताना तुम्ही हे लक्षात ठेवावे. जो शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.